पत्नीला त्रास देणाऱ्या तरुणाचा पतीकडून दगडाने ठेचून खून. मेहकर पोलिसांनी काही तासात आरोपीला केली अटक. पत्नीला वारंवार त्रास देत असल्याच्या रागातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना मेहकर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा मेहकर पोलिसांनी अवघ्या काही तासात लावत आरोपीला अटक केली. 4 मार्च रोजी सकाळी खामखेड रोडवरील MIDC परिसरातील शेतात राहुल बाजड याचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला होता. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत अधिक काय म्हटले मेहकरचे ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, पाहूया. होय, काल आमच्या मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत MIDC जो परिसर आहे त्याच्या समोर एक मोकळं पटांगण आहे आणि त्या पटांगणामध्ये एक व्यक्तीचा, राहुल बाजड नावाच्या व्यक्तीचा एक आपल्याला बॉडी आढळून आलेली होती. माहितीवरून आपण तिथं आपला जो स्टाफ आहे पोलीस स्टेशनचा स्टाफ रवाना झालेलो होतो. एकंदरीत परिस्थिती पाहता कोणीतरी हत्यारानं दगडानं ठेचून त्याचा खून केला असावा अशी एक संशय येण्यासारखी परिस्थिती तिथे होती. त्यानंतर आम्ही ही माहिती आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना दिलेली होती. माननीय DYSP श्री प्रदीप पाटील साहेब या ठिकाणी आलेले होते. फॉरेन्सिक व्हॅन आणि जे काही सायंटिफिक एव्हिडन्स आम्हाला गोळा करायचा होता त्या अनुषंगाने आम्ही फॉरेन्सिक व्हॅन आणि इतर जे पोलीस विभागाला पुरवण्यात येणारी सुविधा आहे ती पूर्ण तिथे बोलवल्या गेलेले होते. त्याच्यानंतर आम्ही मैतात जी आहे ती आयडेंटिटी पटवली. आयडेंटिटी पटवल्यानंतर नेमकं याच्या मागे कोणाचा हात असावा यासाठी आम्ही मैताचा जो मोबाईल आहे तो मोबाईल आणि जो मैतासोबत त्याच्या गावावरून आलेला जो साक्षीदार आहे त्या साक्षीदाराला आम्ही विचारपूस केल्यानंतर मैतासोबत बसलेला एक व्यक्ती आहे आरोपी, त्याचं नाव ओम केनवडकर आहे. तो आम्हाला धागा मिळून आला. ओम केनवडकरला आम्ही एक पथक पाठवून ताब्यात घेतलं. त्याच्या पत्नीला सुद्धा आम्ही चौकशी केलेली आहे. तर आम्हाला यामध्ये अशी माहिती मिळालेली आहे मयत जो आहे तो मयत आणि जो आरोपी आहे त्याची पत्नी, मयत आरोपीच्या पत्नीला त्रास देत असल्यामुळं त्याला वारंवार आरोपीने समजावून सांगितलेले होते आणि याबाबत त्यांनी शिरपूर पोलीस स्टेशन येथे एक अदखलपात्र अपराध सुद्धा गेल्या वर्षी दाखल केलेला होता आरोपीनं मैताच्या नावावर. आणि वारंवार समजावून सांगून माझ्या पत्नीला त्रास देऊ नको असं वारंवार समजावून सांगून देखील तो ऐकत नसल्यामुळे काल आरोपीने जो मयत आहे याच्यासोबत त्या पटांगणामध्ये दारू पिण्याचा बहाणा करून त्याला घेऊन जाणं आणि तिथं दगडावर ठेचून त्याला जीवानीची ठार मारणं हा प्रकार तिथं घडल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. काल आम्ही आरोपी अटक केलेला आहे. आज त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यासाठी आम्ही त्याला न्यायालयात हजर करणार आहोत. सध्या तपास जो आहे तो एकदम प्राथमिक स्वरूपात आहे, प्रायमरी स्टेज मध्ये आहे. अनैतिक संबंधाची किनार आहे अगर एकतर्फी प्रेमातून आहे या गोष्टी अजून निष्पन्न झालेल्या नाहीत. त्यासाठीच आपण पोलीस कस्टडी रिमांड घेणार आहोत. त्यातून बऱ्याचशा बाबी आपल्याला उलगडल्या जातील. प्रायमरी प्रायमा फेसी आम्हाला एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. आरोपीचा PCR घेतल्यानंतर त्याच्याकडे आम्ही चौकशी करून जर इतर आरोपी निष्पन्न होत असतील तर त्यांना सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात येईल. यामध्ये जो मयत आहे तो मयत आणि त्याचा मित्र या दोघांची आम्ही CDR प्राप्त केलेले होते. त्याच्यानंतर जो आरोपी आहे तो आरोपी सुद्धा केनवड गावचा आहे परंतु मेहकर येथे राहायला होता. काही टेक्निकल एव्हिडन्स आमच्या हाती लागलेले होते, CCTV आम्ही तपासलेले होते. त्या अनुषंगानं आम्हाला आरोपीपर्यंत पोहोचायला मदत झालेली होती.